किसी स्कूल में लड़कों और लड़कियों की संख्या का अनुपात 3:2 है। हाँ, मेल है या फीमेल है। लड़कों और लड़की की संख्या का अनुपात 3:2 है। यदि 20% लड़कों और 25% लड़कियों को छात्रवृत्ति प्राप्त होती है तो कितने प्रतिशत छात्रों को छात्रवृत्ति प्राप्त नहीं होती? ठीक आहे. तर 20% पोरांना छात्रवृत्ती प्राप्त झाली, तर किती पोरांना छात्रवृत्ती प्राप्त नाही झाली? तर 80% पोरांना छात्रवृत्ती प्राप्त नाही झाली. ठीक आहे. तर लडकियोमध्ये काय 25% लड़कियों को छात्रवृत्ति प्राप्त होती है. तर 25% पुरींना छात्रवृत्ती प्राप्त झाली आहे. तर 75% मुलींना छात्रवृत्ती प्राप्त नाही झाली. असं आहे ना. तर आपल्याला छात्रवृत्ती प्राप्त नाही वाली पाहिजे ना, म्हणून आपण नाही वाली घेत आहे. यायला नाही झाली 80% आणि यायला 75% नाही झाली. शुड बी डेव्हिगेशन मेथड. याच्यात डेव्हिगेशन मेथड लागते. मी डेव्हिगेशन यूट्यूबवर सांगणार कसं करायचं. तर आता इथं 80 आहे, इथं 75 आहे. तर हे पण 75 पाहिजे, हे पण 75 पाहिजे. तर आपलं टोटल तर 75 येणारच. प्लस 75 वरून हे किती शिल्लक आहे? 5% शिल्लक आहे ना 75 वरून. तर 5 त्रिक 15 अपॉन 3 आणि 2 5 झालं. सॉल्व करायचं. किती आहे ना? 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15 75 प्लस 3 किती येणार टोटल? 5 आणि 3 8 78. म्हणजे 78% जे आहेत छात्रवृत्ती प्राप्त नाही झाली. असं ऑप्शन नंबर डी.